नाशिक असो अहमदनगर असो सर्व जिल्ह्यामधून मराठवाड्याचे लोक आलेले आहेत आणि आंदोलनाची ही जी नेमके म्हणजे आंदोलन जे आहे 2003 मध्ये भीमराव पाटेकर आणि आम्ही याच आझाद मैदानावरती 10,000 लोक आम्ही एकत्र होऊन आलो होतो. 10,000 लोक. त्यावेळेस माननीय सुशील कुमार शिंदे आमच्या ताई बहीण शिवाताई शिंदे या पण आमच्या बरोबर होत्या आणि त्यावेळेस आमचा 3 नंबरचा 4 नंबरचा मुद्दा हाच होता. परंतु आमचे ज्यांना आम्ही आमचे सर्व मानतो, ज्यांना आमच्या समाजाचे मुकुटमणी मानतो, त्या मुकुटमणीने 3 नंबरचा 4 नंबरचा असणारा हाच मुद्दा. आपला पहिला मुद्दा होता ढोर कातोडी, ठीक आहे बाजूला ठेवा. दुसरा मुद्दा आपला होता की शिंदे साहेबांनी सुशील कुमार शिंदे साहेबांनी प्रत्येक जिल्ह्यामध्ये ढोर समाजासाठी समाज मंदिर बांधावे. 3 नंबरचा मुद्दा आपला हाच होता की ज्या मुद्द्यासाठी आज कल्याण मंडळ या ठिकाणी आले. कल्याण मंडळाला सर्व पक्षांनी सर्व संघटनेनी सहकार्य केलेलं आहे. पण आमचा मुख्यमंत्री असताना जर आमचं काम करत नसेल तर आम्हाला वाईट वाटतं. ज्यावेळेस आम्ही शिंदे साहेबांचा पाय उतार झाला आणि शिंदे साहेबांच्या घरी जेव्हा आम्ही गेलो, अशोकराव चव्हाण मुख्यमंत्री झाले. अशोकराव चव्हाणला ते ठिकाणी आले. अशोकराव चव्हाणला आम्ही सांगितलं, अशोकराव चव्हाण अरे तुमचा मुख्यमंत्री होताना मी काय करू. तर आपला मुख्यमंत्री असताना हे काम झालं नाही, खरी गोष्ट आहे. परंतु आता यावेळेस आणि वीर गंगैयाचे आपण अवलाद आहोत. पण वीर गंगैयाचा फोटो असा वीरासारखा शिवासारखा तलवारीचा असला पाहिजे का कुठला असला पाहिजे, त्याला वीर गंगैया म्हणतात. त्यानंतर मला तुम्हाला एक सांगायचे, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला आझादी दिल्यामुळे आपण आझाद मैदानामध्ये आलो, आंदोलन करण्याचा अधिकार दिला. आणि त्या महामानवाचा फोटो आंदोलन करताना महामंडळ मागताना अगर या याच्यावरती नसेल तर याच्यापेक्षा दुर्दैव काय म्हणावं लागेल. कसं भेटेल आपल्याला अधिकार. आणि नुसतं महामंडळ भेटून चालणार नाही. अरे जे महामंडळ आहे त्याला सरकार निधी देत नाही, त्याला आपण जबाबदार आहोत. आपल्या समाजातील शिकलेल्या सवरल्या लोकांनी गोरगरीब समाजाला आपल्या लोकांना न्याय द्यायचं काम केलं पाहिजे. तुम्हाला मी सांगतो, या पहिले परभणी जिल्ह्यामध्ये भीमराव पाटेकर साहेबांनी ही चळवळ चालू केली होती. त्यांच्यासोबत राम खरडमल साहेब होते. यांनी ढोर मोची चांभार नावाची एक संघटना खोलली होती आणि त्या संघटनेच्या माध्यमातून फक्त ढोर समाजाला नाही, समाजातल्या इतर खरडमल साहेब उपस्थित आहेत, समाजातल्या प्रत्येक चर्मकार समाजातल्या माणसाला लोन द्यायचं काम या माणसांनी केलं. तुम्हाला मला हे सांगायचंय. त्यानंतर ढोर समाजाची चळवळ चालू करत असताना परशुराम इंगोलेसारखा माणूस जीवाची कुठलीही पर्वा न करता, कुठलेही नियोजन नसता प्रत्येक समाजाच्या सुखादुखामध्ये कामी येते. आज आपण या ठिकाणी इतक्या मोठ्या संख्येने आदरणीय आमची भावकी सुंदर नारायणकर काका यांनी सर्वांना एकत्र आणलं, शिंदे साहेबांनी आणलं, महादेव शिंदे साहेबांनी आणलं. मित्रांनो, ही लढाई आपल्याला अशीच लढावी लागेल. हे सरकार, कारण आपली एकता नाहीये, आपल्यामध्ये इतक्या संघटना झाल्या. आदरणीय साहेब, याच पूर्ण संघटनेने एकत्र काम करावं लागेल, तरच आपल्याला न्याय भेटेल. अन्यथा अन्यायाचा सामना करावा लागेल आणि शांत बनून चालणार नाही. बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाचा आणि छत्रपती शिवरायांच्या तलवारीचा वापर केला तरच येणाऱ्या पिढीला आपल्याला अधिकार मिळेल. अधिकार मिळणार नाही, नक्की आपल्याला महामंडळ भेटेल याची अपेक्षा व्यक्त करतो. त्या सरकारला इशारा देतो, तुम्ही अगर आमचं महामंडळ 2 महिन्यात मान्य नाही केलं तर तुम्हाला कायम घरी पाठवून असा इशारा देतो आणि इथे थांबतो. जय महाराज, जय भीम, जय गंगैया. संपूर्ण संघर्षाचा धागा एक विशेष म्हणून मी याच्यामध्ये घेतोय. या ठिकाणी आपण तमाम महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने ढोर समाज या ठिकाणी जमलेला आहे. मी प्रथमतः माझा परिचय या ठिकाणी देतो. मी नामदेव सदाशिवराव फुलपगार, राहणार नांदेड जिल्हा. नांदेड जिल्ह्यातून या ठिकाणी शेकडो प्रमाणात कार्यकर्ते आलेले आहेत आणि ही कार्यकर्ते सर्वांच्या संकुशीला आलेले आहेत. कुठल्या संघटनेच्या, कुठल्या नेत्याच्या, कोणाच्या तोंडाला बघून आलेले नाहीत, तर आपल्याला महामंडळ मिळावं म्हणून या दृष्टीने आलेले आहेत. आणि ही सर्व जी आलेली कार्यकर्ते, आलेली समाज बांधव आहेत, हे आपल्याला या महामंडळामार्फत लाभ मिळाला पाहिजे. खऱ्या अर्थानं खरं सांगायचं म्हणजे आपला समाज हा अस्वच्छ व्यवसाय करत होता आणि हा अस्वच्छ व्यवसाय करत असताना कालांतरानं प्रगती या देशामध्ये
वेगवेगळ्या विद्यालयाच्या स्वरूपामध्ये निर्माण झाल्यानं आमचे जे जे काही व्यवसाय होते ते व्यवसाय संपुष्टात आले आणि आमची मुलं मोठ्या प्रमाणात शिकायला लागली, नोकऱ्या या ठिकाणी संपायला लागल्या, खाजगीकरण मोठ्या प्रमाणात झालं आणि जर मुलांना उद्या जर उद्योग व्यवसाय करायचा असेल त्यासाठी समाजाला महामंडळ मिळणं आवश्यक आहे आणि हे महामंडळ जर मिळालं तर कोणाच्या तोंडाला पाहून किंवा कोण्या संघटनेच्या नेत्याला पाहून किंवा कोण्या संघटनेला पाहून हे महामंडळ मिळालं नाही तर या समाजाला पाहून एवढ्या मोठ्या प्रमाणात मोठ्या संख्येनं पावसात भिजणाऱ्या समाजाला पाहून यांच्या अंगातली यांच्या मनातली तळमळ पाहून एवढ्या पावसात मोठ्या प्रमाणात समाजाला या समाजाला त्याचं श्रेय जातं. म्हणून मला या ठिकाणी सांगायचंय, अरे जितकी संख्या वाढी उसकी मुक्ती भागीदारी. आपली जितकी संख्या जास्त राहील तेवढ्या मोठ्या प्रमाणात आपल्याला न्याय मिळेल हे मान्यवर काशीराम साहेबांनी सांगितलं. आपण सुद्धा महापुरुषांची पुस्तकं पडताळली पाहिजे, फुले शाहू आंबेडकर वाचला पाहिजे. जर बाबासाहेबांनी तुमच्या आमच्यासाठी आरक्षण दिलं नसतं, बाबासाहेबांनी वेगवेगळी महामंडळ दिली नसती तर तुम्हाला हा जे अधिकार जे महामंडळ घेण्याचा मागण्याचा धरणे आंदोलन करण्याचा हे संविधानात्मक आणि घटनात्मक दिलेला अधिकार आहे. म्हणून तुम्हा आम्हाला या ठिकाणी आझाद मैदानावर आपला हक्क मिळवण्यासाठी आपण मोठ्या संख्येने जमलेले आहोत. मी या ठिकाणी कुठल्या पदाधिकाऱ्याचा म्हणजे वैयक्तिक नाव घेणार नाही. वेगवेगळ्या संघटनेची वेगवेगळी पदाधिकारी आहेत. मी या ठिकाणी राष्ट्रीय ढोर समाज संघटनेचा प्रदेश महासचिव आहे. आमचे नेते परशुराम इंगोले साहेब आहेत आणि या ठिकाणी जमलेला माझा समाज आहे. म्हणून आपण वेळोवेळी या महामंडळासाठी पाठपुरावा केला पाहिजे आणि जी लोक काही पुढे झालेली आहे या लोकांसोबत आपण राहिलेलं पाहिजे आणि समोर झालेल्या लोकांनी सुद्धा मागे वळून आपल्या लोकांना सोबत घेऊन चाललं पाहिजे. नक्कीच आपला महामंडळ मिळल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मला या ठिकाणी सांगायचंय की आपण जास्त काळ थंड बसण्यामध्ये अर्थ नाही. आता आपण पेटून उठलोय म्हणून पेटून उठला म्हणून प्रत्येक यापूर्वी आता जर शासनाने आपल्याला जर महामंडळ दिलं तर चांगली गोष्ट आहे, शासनाचं आपण स्वागत करू. जर महामंडळ नाही दिलं तर सर्व मंडळी या महाराष्ट्रातली सर्व वेगवेगळ्या संघटनेची वेगवेगळ्या तटागटातली आणि समाजाला एकत्र घेऊन एक वेगळी आंदोलनाची तीव्र दिशा ठरवू एवढंच या ठिकाणी जाता जाता सांगायचंय. आणि आपण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जमणार, प्रत्येकाला या महामंडळाचा फायदा होणार आहे. तुमच्या आमच्या मुलांचं या महामंडळामार्फत भलं होणार आहे. नुसतं आपला महामंडळ नुसतं दुकान घेऊन चालणार नाही तर या महामंडळाला निधी सुद्धा मोठ्या प्रमाणात मिळाला पाहिजे. जसं सारथी महामंडळ आहे, अण्णासाहेब जवळे महामंडळ आहे आणि आज आपलं संत रविदास महामंडळ निव्वळ खळखळाट, अण्णाभाऊ साठे महामंडळ निव्वळ खळखळाट, महात्मा फुले महामंडळ निव्वळ खळखळाट, वसंतराव नाईक महामंडळ निव्वळ खळखळाट आणि असले खळखळाट महामंडळ नाही पाहिजे तर आम्हाला धनयुक्त महामंडळ मिळालं पाहिजे. यासाठी तुम्ही आम्ही सर्वांनी या लढ्याला पाठिंबा दिला पाहिजे एवढंच सांगतो. आणि जाता जाता या ठिकाणी सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो आणि सर्वांना मी सांगू इच्छितो की आपण सर्वांनी या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात आपण थंड न पडता याच गुरमीमध्ये आपण महामंडळ निर्माण करण्याची ताकद सर्वांमध्ये नवी ऊर्जा एवढ्या पावसामध्ये असून सुद्धा आपल्या शरीरामधून वेगळ्या स्वरूपाची ऊर्जा म्हणजे तुमच्या शरीरातून अशा वाफा निघत आहेत. वाफा कारण तुमच्या मनात एक संकल्प आहे की आम्ही पावसात भिजलो तरी चालेल, आम्ही पावसात वाहून गेलो तरी चालेल, पण आम्हाला महामंडळ मिळालं पाहिजे ही या ठिकाणी आपली सर्वांची आकांक्षा आहे. आता एवढंच सांगेल की तुम्हाला आम्हाला जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वेगवेगळ्या योजना दिल्या आहेत त्या बाबासाहेब आंबेडकरांना गद्दार होऊ नका, त्या बाबासाहेब आंबेडकरांना गद्दार होऊ नका. बाबासाहेबांचं नाव घेतल्याच्या नंतर कपाळावर आट्या आणू नका. अरे बाबासाहेबांच्या देशात जन्मले नसते तर तुम्ही आम्ही लोकप्रतिनिधी सोडा साध्या चपराशीवर नोकरीला होतो म्हणून स्वाभिमानानं जय भीम म्हणायला का. म्हणून मला या ठिकाणी सांगायचंय कोणाला कोण काय दिलं हे मला माहित नाही पण मला माझ्या भीमानं दिलं म्हणून एकच या ठिकाणी शेर तुमच्या समोर व्यक्त करतो आणि थांबण्याचा प्रयत्न करतो. ये रुतवा मेरे सर को, ये रुतवा मेरे सर को तेरे संविधान से मिला, ये रुतवा मेरे सर को तेरे संविधान से मिला, ये सम्मान भी मुझे तेरे संविधान से मिला, ये सम्मान भी मुझे तेरे संविधान से मिला और उनको जो मिला है
वो मुकद्दर से मिला है, और उनको जो मिला है वो मुकद्दर से मिला है। हमें तो मुकद्दर भी तेरे संविधान से मिला, हमें तो मुकद्दर भी तेरे संविधान से मिला। जय कन्हैया, जय भीम, जय रविदास, जय संविधान, जय भारत। राष्ट्रीय ढोल समाज एकतेचा, राष्ट्रीय ढोल समाज एकतेचा, अरे ढोल समाज जागा हो, अरे ढोल समाज जागा हो। ओके, धन्यवाद, जय भीम।